श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. माघी पौर्णिमा 2026 1 फेब्रुवारी माघी पौर्णिमा. एका दानाचे मिळणार 32 पट फल. ग्रहांच्या पिढीतून व्हा मुक्त. अडकलेला पैसा मान सन्मान परत मिळेल. 1 फेब्रुवारीला रवी पुष्प योगावर करा हे उपाय. आज आहे 1 फेब्रुवारी आणि माघी पौर्णिमा. तर हे उपाय केले तर तुमचे जीवन नक्कीच बदलेल. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाचे व्हिडिओ पाहणार आहोत, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. रविवार 1 फेब्रुवारी रोजी माघी पौर्णिमा आहे, म्हणजेच आज. त्यानिमित्ताने लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्यासाठी आणि 32 पट पुण्य मिळवण्यासाठी दिलेले उपाय करा. यंदा 1 फेब्रुवारी रोजी माघी पौर्णिमा आहे. धार्मिक ग्रंथानुसार या पौर्णिमेला 32शी पौर्णिमा असे संबोधले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे या दिवशी केलेल्या कोणत्याही सत्कर्माचे किंवा दानाचे फल आपल्याला 32 पट अधिक मिळते. दैनंदिन आयुष्य सुखकर करण्यासाठी आणि प्रतिकूल ग्रहांची स्थिती सुधारण्यासाठी हा दिवस अत्यंत पर्वणीचा मानला जातो. माघ स्नानाचे दिव्य असे महत्त्व आहे. माघ महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शक्य असल्यास या दिवशी गंगा स्नान करावे. ते शक्य नसल्यास घरामध्येच पहाटे लवकर उठून स्नानाच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे. स्नान करताना पवित्र नद्यांचे स्मरण केल्यानेही मनुष्याची पापे नष्ट होतात आणि ग्रहदोष सौम्य होतात असे शास्त्र सांगते. तसेच पूजन आणि सत्कर्म. या दिवशी श्री लक्ष्मी, विष्णू आणि चंद्राची मनोभावे पूजा केली जाते. देवाला गंध, अक्षता आणि फुले वाहून श्रोत पठण करावे. मात्र केवळ देवाची पूजा पुरेशी नसते. खऱ्या अर्थाने देव प्रसन्न व्हावा असे वाटत असेल तर स्वार्थापलीकडे जाऊन यथाशक्ती दान करण्याची आपली वृत्ती असली पाहिजे. ग्रहदोष निवारण्यासाठी विशेष दान. तुमच्या कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीनुसार माघ पौर्णिमेला खालील गोष्टीचे दान केल्यास उत्तम असे फळ मिळते. सूर्य. सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य देऊन 7 प्रकारचे धान्य दान करावे. चंद्रदोष. मनाच्या शांततेसाठी साखर आणि तांदूळ दान करणे शुभ ठरते. तसेच मंगळदोष. कर्जातून मुक्ती किंवा कलह टाळण्यासाठी हरभरा डाळ आणि गूळ दान करावा. बुध ग्रह. बुद्धी आणि व्यापारातील प्रगतीसाठी केळी, करवंद किंवा नारळाचे ते दान करावे. गुरुग्रह. ज्ञानासाठी आणि अनुकूलतेसाठी गूळ, तूप किंवा गरजू मुलांना पुस्तके द्यावीत. शुक्र ग्रह. सुख सुविधांसाठी लोणी, पांढरे तीळ किंवा तीळवडीचे दान करावे. शनिदेव. साडेसाती किंवा शनीच्या त्रासावर काळे तीळ, तिळाचे तेल, लोखंडी भांडे किंवा काळे वस्त्र दान करावे. राहू केतू. अडथळे दूर करण्यासाठी राहूसाठी बूट, चप्पल, अन्न, वस्त्र आणि केतूसाठी टोपी, घोंगडी दान करून दिव्यांगांना मदत करावी. केवळ वस्तू दान केल्याने नशीब बदलत नाही, तर त्यामागे स्वच्छ मन आणि शुद्ध आचरण असणे आवश्यक आहे. जेव्हा तुमची मनस्थिती बदलते तेव्हा तुमची ग्रहस्थिती आणि परिस्थितीही आपोआप बदलू शकते किंवा बदलू लागते. अडकलेला पैसा मान सन्मान परत मिळेल जर हे उपाय आता आपण केले तर. 1 फेब्रुवारीला रवी पुष्य योगावर करा हे उपाय. वास्तुशास्त्रानुसार वास्तूमध्ये ऊर्जेचा समतोल राखण्यासाठी विविध प्रतीकांचा वापर केला जातो. यामध्ये तांब्यापासून बनवलेले सूर्याचे प्रतीक हे अत्यंत प्रभावी आणि सकारात्मक ऊर्जा देणारे मानले जाते. 1 फेब्रुवारीला माघी पौर्णिमा आहे आणि त्याच दिवशी रवी पुष्य योग जुळून येत आहे. या शुभमुहूर्तावर या प्रतीकाची स्थापना करणे तुमच्या प्रगतीचे दार उघडू शकते. तांब्याचा सूर्यच का? सूर्य हा ऊर्जेचा, आरोग्याचा आणि आत्मविश्वासाचा कारक आहे. ज्या घरांमध्ये जागेअभावी थेट सूर्यप्रकाश पोहोचत नाही तिथे सूर्याच्या ऊर्जेचा अभाव जाणवतो. अशा वास्तूमध्ये तांब्याचा सूर्य लावल्याने सूर्याची सात्विक ऊर्जा प्रभावित होते आणि घरातील नकारात्मकता नष्ट होते. तांब्याच्या सूर्याचे अद्भुत लाभ कोणते आहेत ते पाहूया. 1. मान सन्मान आणि प्रतिष्ठा. तांब्याचा सूर्य घरात किंवा ऑफिसमध्ये लावल्याने समाजात मान सन्मान वाढतो. सरकारी कामात किंवा उच्च पदावर असलेल्या लोकांसाठी हे प्रतीक अत्यंत लाभदायक ठरते. तसेच 2.
आकर्षण शक्ती. तांब्यामध्ये नैसर्गिक आकर्षण शक्ती असते. हे प्रतीक घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि पैसा, संपत्ती तसेच प्रगतीच्या नवनवीन संधींना आकर्षित करते. 3. कौटुंबिक सलोखा. ज्या घरांमध्ये सतत मतभेद किंवा कलह असतात तिथे सूर्याचे हे प्रतीक लावल्याने घरातील वातावरण सौहार्दपूर्ण होते आणि सदस्यांमधील प्रेम वाढते. 4. सृजनशीलतेला बल. व्यापार आणि कला क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी तांब्याचा सूर्य त्यांच्या कल्पनाशक्तीला आणि सृजनत्वाला बळ देण्याचे कार्य करतो. कोणत्या दिशेला आणि कुठे लावावे? पूर्व दिशा. वास्तूच्या पूर्व दिशेच्या भिंतीवर तांब्याचा सूर्य लावणे सर्वश्रेष्ठ मानले जाते. यामुळे वास्तूतील मोठे दोष दूर होतात आणि समृद्धी येते. मुख्य दरवाजा. जर घराचा मुख्य दरवाजा पूर्व दिशेला असेल तर दरवाजाच्या बाहेरील बाजूस हे चिन्ह लावावे. यामुळे घरात येता जाता सूर्यदर्शन होईल आणि धनसंपत्तीचा ओघ वाढेल. ऑफिस. करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी आणि नोकरी व्यवसायात यश मिळवण्यासाठी ऑफिसच्या पूर्वेकडील भिंतीवर तांब्याचा सूर्य लावावा. तसेच 1 फेब्रुवारीचा शुभमुहूर्त. या दिवशी रविपुष्य आणि सर्वार्थ सिद्धी असा दुर्मिळ योग असल्याने या दिवशी सूर्यचिन्हाची स्थापना केल्यास त्याचे फल शतपटीने मिळते. ज्यांना प्रत्यक्ष सूर्यदर्शन घेणे शक्य नाही त्यांनी या प्रतीकाद्वारे सूर्याच्या ऊर्जेचा लाभ घ्यावा असे वास्तुशास्त्र सांगते. खरंच आजचा दिवस खूप शुभ आहे. आजच्या दिवशी जर तुम्ही हे उपाय केले तर तुमच्यावर भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि सूर्यदेवाचे नक्कीच आशीर्वाद मिळतील. 1 फेब्रुवारीला माघी पौर्णिमा असल्याने जर तुम्ही दान केले तर त्या दानाचे 32 पट फल तुम्हाला मिळणार आहे. ग्रहांच्या पिढीतून मुक्त व्हाल. तसेच अडकलेला पैसा, मान सन्मान हा तुम्हाला परत मिळणार आहे. कारण आज आहे रविपुष्य योग. या योगावर जर तुम्ही उपाय केले तर तुम्हाला 32 पट फल मिळणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांवर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा सदैव आशीर्वाद राहो हीच त्यांच्याकडे प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.